खरं तर मेंढराकडे जाणारं पोरगं इथंपर्यंत जाईल असं कुणाला कुणाला वाटत होतं आणि स्वतःला तरी वाटत होतं का? हा स्पार्क कोणी शोधला? ॲक्च्युली तर मी ज्यावेळी 7वीला 8वीला वगैरे असायचो त्यावेळी आमच्या वर्ग शिक्षक मॅडम होत्या, जाधव मॅडम म्हणून. त्यांना असं वाटायचं की पोरगं जरा असं हुशार आहे. मग त्यांना असं वाटायचं की ॲटलीस्ट शिक्षण अधिकारी थ्रू म्हणजे आमच्या वरचा अधिकारी हो, आम्हाला तुला भेटायला आलं थोडंफार तरी अभिमान वाटेल. पण मग 11वी-12वीला गेलं असं वाटलं की उपजिल्हाधिकारी जरा मोठी पोस्ट असते आणि शिक्षणाधिकारी भरपूर शिक्षणाधिकारी त्यांच्या हाताखाली असतात. सो मग त्यावेळी वाटलं की आयला उपशिक्षणाधिकारीसाठी आपण प्रिपरेशन करूया. पण मग ज्यावेळी पुण्याला माझं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग COPमध्ये माझं ॲडमिशन झालं 2017-18मध्ये आमच्या कॉलेजचे एकाच वर्षी 15-16 मुलं UPSCच्या फायनल लिस्टमध्ये आले. आणि त्यामुळे अशी काही मुलं होती की ज्यांचा CGPA माझ्यापेक्षा कमी होता आणि ते माझ्या सोशो इकॉनॉमिकली सिमिलरली सिच्युएटेड होते. मग असं मला वाटलं की अरे हा करू शकतो तर आपण पण करू शकतो. मग दॅट वॉज अ स्पार्क विच इग्नायटेड द फायर विदिन मी. सो मग मला त्यानंतर मग चांगल्या मित्रांची संगत भेटत गेली. म्हणजे जय पाटील असो मंगळवेढाचा किंवा वैभव पिंपरे असो हिंगोलीचा, त्यांचे घरचे पण खूप चांगले माझ्यावर चांगलं मार्गदर्शन भेटत गेलं मला आणि चांगले मदतीचे हात सरसावले योग्य वेळेच्या वेळी. त्यांनी पण मला मदत केली. सो मग हेच की दादाचा माझा खूप सपोर्ट राहिला. त्यानं स्वतःच्या स्वप्नावर पाणी फिरून मला माझं स्वप्न पूर्ण करायसाठी खूप मदत केली मला. सो मग दादाला असं वाटत होतं की मग भाऊ म्हणजे UPSCचं माहीत नाही पण ॲटलिस्ट काहीतरी प्रशासकीय अधिकारी बनेल. इतका कॉन्फिडन्स तर मला माझ्यापेक्षा जास्त दादावर होता. आणि